नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. 15 मार्च पासून पुन्हा एकदा कापूस बाजारावर वाढणार. शेतकरी मित्रांनो, आवक घटलेली आहे, मागणी वाढलेली आहे. आता इथून पुढचा कापूस बाजार कसा असणार? आपण बघितलं असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कापूस बाजारावर चांगला वाढलेला होता, परंतु मार्चच्या सुरुवातीला कापूस बाजारावर 7,700 7,800 पर्यंत आलेला होता. परंतु आजच्या मितीला जर आपण बघितलं तर ₹80 सरासरी बाजारभाव. पुलगाव बाजार समिती असेल, पार चिवणी कापूस बाजार समिती असेल, उमरेड कापूस बाजार समिती असेल, देऊळगाव राजा कापूस समिती असेल, मानवत या ठिकाणी असेल, त्याचबरोबर बार्शी टाकळी असेल, अकोला असेल, राज्यात सर्व ठिकाणी कापूस बाजारावर पुन्हा एकदा तेजीमध्ये पाहायला मिळणार आहे. मग कापूस बाजारावर का कमी जास्त होत आहे? कोणते असे घटक आहे? कोणत्या याच्यावरती आपला कापूस बाजार ठरलेला आहे? याविषयीची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. तर सर्वात आधी सीसीआयचं धोरण जे आहे हे आपण बघितलं प्रत्येक महिन्यानुसार बदलत आहे. जानेवारीमध्ये सीसीआयने कापूस खरेदीदारामध्ये कमी केली होती. पुन्हा एकदा फेब्रुवारीमध्ये मग मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केली. आता इथून पुढे कापूस खरेदी ती कशी करणार यावरती कापसाचा बाजारभावाचा अंदाज आपला ठरणार आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर मागणी पुरवठा यांचं गणित असेल, 11% आयात शुल्क असेल, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मार्केटची खरेदी विक्री या सर्व घटकांवरती आता इथून पुढचा कापूस बाजारभाव आपला अवलंबून असणार आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण जर बघितलं तर 80 ते 95 रुपये कापूस बाजार होता. त्याचप्रमाणे केंद्रीय आयात निर्यात धोरण असेल, व्यापाऱ्यांची खरेदी असेल आणि सीसीआयचं धोरण या सर्वावरती आत्ताच सध्याचा कापूस बाजारवर अवलंबून आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या बघितलं आपण राळेगाव असेल, पार शिवणी असेल, उमरेड असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, बार्शी टाकळी असेल, पुलगाव असेल, सर्वोत्तम दर 80.10 रुपयापर्यंत आहे. सरासरी दर सुद्धा चांगला आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. मग आता इथून पुढे कापूस बाजार नक्की वाढणार का? काय सविस्तर अपडेट आहे? तर आपण बघितलं तर महत्त्वाच्या बाजारामध्ये फक्त कापसाला मागणी वाढलेली आहे, आवक घटलेली आहे. या एका कारणामुळे कापूस बाजारावर 100% आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. राज्यामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून कापूस बाजारावर हा कमी जास्त प्रमाणात वाढत आहे. आता इथून पुढे आंतरराष्ट्रीय मार्केटचा जर आपण विचार केला, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बऱ्यापैकी ठिकाणी आयात निर्यात ही रखडलेली आहे. कारण युद्धजन्य परिस्थिती चालू झाली आहे. आखाती देशांना कापूस पुरवठा कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जहाजे अडकून पडलेले. मग अशा परिस्थितीमध्ये देशांतर्गत सुद्धा कापसाला तुटवडा हा जाणवू शकतो. मग आता इथून पुढे कापूस विकायचा का ठेवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित राहिलेला आहे. तर याचं उत्तर आहे, आपण जर थोडे दिवस 15 दिवस जर वाट पाहिली तर कापसाला 100% चांगला बाजारभाव मिळताना पाहायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये निर्यात जर बघितली, भारत ज्या देशांना निर्यात करतो त्यांची निर्यात जी काही आहे ती सुरळीतपणे चालू असल्याचा फायदा हा कापसाच्या पिकाला आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. देशांतर्गत कापूस मार्केट जर आपण अनालिसिस केलं तर सर्वोत्तम कापूस पुरवणारा देश जो आहे याच्यामध्ये कापूस आपण जो पाठवतो तो बांगलादेश असेल, श्रीलंका असेल या देशांना जास्त करून आपण पाठवत असतो. तर बांगलादेशमध्ये आपला 30% कापूस जवळजवळ निर्यात होत असतो. व्हिडिओ आपणास माहितीपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.